मंडळी, स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूबच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे नीताज डेली डिश. तर कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळेजण ठीक असाल, निरोगी असाल, सुरक्षित असाल. आम्ही सर्व ठीक आहोत. तर जास्त विषयांतर न करता आज आपण आपल्या रेसिपीकडे वळूया. जी आपली रेसिपी आहे मटर मशरूम तवा फ्राय. तर त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी घेतलेले आहे, तुम्ही पाहू शकता. इथे हा एक चमचाभर बटर आहे. इथे बारीक चिरलेला लसूण आहे. इथे एक मिरची घेतलेली आहे मी, लाल मिरची बारीक तुकडे करून. इथे एकच हिरवी मिरची घेतलेली आहे. इथे एक छोटा कांदा घेतलेला आहे. गार्निशिंग साठी कोथिंबीर घेतलेली आहे. आणि इथे हे आपले सॉसेस आहेत, पाहू शकता. हा ग्रीन सॉस आहे, हा रेड चिली सॉस आहे. इथे आपला मॅगी मसाला आहे. थोडीशी काळी मिरी पावडर आहे. इथे आपले फ्रोझन मटार आहे, पाण्यामध्ये टाकून ठेवलेले आहेत मी. आणि इथे आपले मशरूम आहे. मशरूम अगदी व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्या मंडळी, त्याच्यामध्ये माती वगैरे असते. तर मी 2-3 पाण्याने व्यवस्थित धुवून घेतलेले आहे. तर तुम्ही स्वच्छ धुवून घ्या. तर चला टाइम वेस्ट न करता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया. हा लोखंडी तवा आहे माझा. भाकऱ्या वगैरे बनवायच्या टायमाला मी हा तवा यूज करते. तर त्यामध्ये मी एक छोटा टेबलस्पून तेल टाकलं आहे. तर यामध्ये आपण हे बटरही टाकू. ते आपण हे बटर मेल्ट करून घेऊ तेलामध्ये, जेणेकरून आपलं बटर जळलं जाणार नाही. त्यासाठी आपण तेलामध्ये बटर टाकून घेतलेलं आहे. गरम होऊ द्या. त्यानंतर आपण चिरलेला लसूण इथे टाकायचा आहे. आणि त्याचबरोबर या मिरच्याही टाकायच्या आहेत. आजची रेसिपी अगदी सोपी आहे आणि अगदी जास्त काही सामान वेस्ट न करता, सामान जास्त न घालता आपल्याला अगदी रुचकर असा तवा फ्राय हे बनवायचा आहे. होऊ शकता आपला लसूण अगदी व्यवस्थित फ्राय होत आहे. लसणाचा कच्चेपणा जाईल तोपर्यंत आपल्याला तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. याला लसणाचा कच्चेपणा जायला. त्याचबरोबर आपण हा छोटा चिरलेला कांदा उभा टाकून घेऊया. आणि आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. हे परतायला आपल्याला जवळजवळ 2 ते 3 मिनिटं तरी लागतील. कांदा आपला व्यवस्थित लाल होईपर्यंत. जास्त लालही नाही करायचा आहे, फक्त त्याचा कच्चेपणा जरा जाईल इथपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे व्यवस्थित. शकता इथे आपला कांदा व्यवस्थित गरम झालेला आहे. आता या स्टेजमध्ये आपण हे मशरूम याच्यामध्ये टाकून घेऊ. मशरूम शिजायला जास्त वेळ लागत नाही. तुम्ही ही रेसिपी अशा पद्धतीने बनवून तुमच्या मुलांच्या टिफिनला, मुलांच्याच काय मोठ्यांच्या टिफिनलाही देऊ शकता. अगदी जास्त काही तामझाम नाही आहे रेसिपीमध्ये. अशा प्रकारे तुम्ही देऊ शकता तुमच्या मुलांच्या टिफिनला, किंवा साईड डिश म्हणूनही खाऊ शकता. त्याचबरोबर आपण इथे हे जे मटार आहेत, फ्रोझन मटार, तेही टाकूया. मशरूम टाकून झालेले आहेत, मटार टाकून झालेले आहेत. आता पाळी आहे मसाले टाकायची. तर नाही आहेत आपल्याकडे. काळी मिरी पावडर टाकायची आहे आपल्याला थोडीशी.
कारण आपण याच्यामध्ये काहीच तिखट टाकलेलं नाही, एक मिरची टाकलेली आहे फक्त. थोडं चटाकेदार बनवायचं आहे हा. 1 टेबलस्पून हा रेड चिली सॉस, 1 टेबलस्पून. आणि ग्रीन चिली सॉस 1 टेबलस्पून. असं नाही की तुम्ही मसाले तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाका. मी इथे 1 टीस्पूनच टाकलेला आहे, टेबलस्पून. पहा, तुम्ही तुमच्या इच्छेनुसार मसाले इथे कमी जास्त करू शकता मंडळी. आता हे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. यामध्ये थोडीशी आपण हळद टाकूया, थोडीशी टाका, कारण हे असंही फार छान दिसतंय, पण तरी सुद्धा थोडं कलर टाकूया. आता हे आपण असंच 5 मिनिटं स्लो गॅसवरती, जोपर्यंत मशरूमचं पाणी सुकत नाही तोपर्यंत आपण ठेवून देऊ. इथे परतून घेतलेलं आहे व्यवस्थित. आपलं मशरूमनी पूर्ण पाणी आपलं सोक झालेलं आहे. ते मी थोडंसं मीठ टाकत आहे, कारण आता आपली भाजी पूर्णपणे आळली आहे. तुम्ही पाहू शकता, पहिल्यांदा पूर्ण तवा पूर्ण भरलेला होता. मशरूम पूर्ण हे झालेले आहेत, आकसलेले आहेत. तर ह्या स्टेजवरती आपण मीठ टाकलेलं आहे चवीप्रमाणे. जास्त मिठाचं प्रमाण करू नका, कारण आपण जे सॉस टाकलेले आहे त्याच्यामध्ये पण मीठ होतं, आणि जो बटर टाकलेला आहे तो आपला सॉल्टी होता बटर. त्याच्यासाठी मी मीठ एकदम कमी टाकलेलं आहे आणि लास्टला टाकत आहे मीठ. याच्यामध्ये आपण हे सिक्रेट इंग्रेडियंट्स टाकूया. मॅगी मसाला, त्याच्याने याची चव अगदी भारी लागेल. पाहू शकता कसं टेम्पटिंग दिसत आहे, आणि त्याचा वासही अगदी सुंदर येतोय. लसूण, मिरची, कांदा, अगदी अप्रतिम वास येत आहे. अगदी अप्रतिम सुगंध सुटलेला आहे पूर्ण घरामध्ये. चला, आपला बटर मशरूम तवा फ्राय झालेला आहे. पाहू शकता, बटर मशरूम तवा फ्राय. आता ह्या स्टेजवरती मी गॅस बंद करत आहे. तर पाहू शकता, इथे आपला मटर मशरूम तवा फ्राय रेडी टू ईट आहे. कसा वाटतोय? टेम्पटिंग वाटतोय ना मंडळी? तुम्ही माझ्याप्रमाणे असं एकदा बनवून पहा. तुमच्या मुलांना खाऊ घाला, तुमच्या घरातल्या मोठ्यांना खाऊ घाला, त्यांना नक्कीच आवडेल. तर आजची आपली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. बाय.